सांगली ग्रामीण पोलीस ठाणे हद्दीत जुनी धामणी सांडपाणी योजनेवरील साहित्य चोरणारी टोळी गजाआड। यातील फिर्यादी यांचे संजीवन फार्म हाऊस पाठीमागे जुनी धामणी तालुका मिरज येथे शासकीय सांडपाणी बांधकाम प्रकल्पाचे काम चालू असून सदर कामावरील पाणी उपसा करण्याची मोटार, 2 पांढऱ्या रंगाच्या फोल्डिंग पाईप, लोखंडी सळ्यांचा बंडल असे साहित्य चोरीस केले होते। माननीय श्री तुषार दोशी, अपर पोलीस अधीक्षक सांगली, श्रीमती कल्पना बारोकर, अपर पोलीस अधीक्षक सांगली श्री संदीप भागवत, उपविभागीय पोलीस अधिकारी शहर विभाग सांगली श्री अभिजित देशमुख, पोलीस निरीक्षक सांगली ग्रामीण पोलीस ठाणे यांनी सांगली ग्रामीण पोलीस ठाण्यास दाखल चोरीच्या गुन्ह्यातील आरोपींना निष्पन्न करून त्यांना तात्काळ अटक करण्याबाबत सूचना दिल्या होत्या। त्याप्रमाणे सांगली ग्रामीण पोलीस ठाण्याकडील गुन्हे प्रकटीकरण शाखेचे वर नमूद पथक याने आरोपीचा शोध घेत असताना पथकास गोपनीय बातमीदारामार्फत बातमी मिळाली की दाखल गुन्ह्यातील वर नमूद आरोपी इसम हे आदिसागर भवन सांगली कोल्हापूर रोड अंकली येथे चोरीस केलेला माल विक्री करण्याबाबत उभे आहेत अशी गोपनीय माहिती मिळाली। त्याप्रमाणे नमूद केलेल्या पोलीस पथकाने नमूद आरोपींना ताब्यात घेऊन त्यांच्याकडे गुन्ह्याच्या अनुषंगाने चौकशी केली असता सदर गुन्ह्यातील चोरीस गेलेला माल देऊन गुन्ह्याची कबुली दिली। सदरचा गुन्हा दाखल झाल्यानंतर 24 तासाच्या आत गुन्हा उघडकीस आणला आहे। गुन्ह्यात चोरी करतेवेळी वापरलेली 50,000 रुपये किमतीची लाल काळ्या रंगाची HF डिलक्स मोटरसायकल, 10,000 रुपये किमतीचा बलवान कंपनीचा पाणी उपसा करण्याचा पंप, 4,000 रुपये किमतीचे 2 फोल्डिंग पाईप, 1,000 रुपये किमतीचा एक सळी बंडल, जुनी वाहन किंमत 65,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे। पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल अभिजित पाटील हे करत आहेत।